मुलांनो, कसे आहात तुम्ही? चांगले आहे. छान आहे ना? अभ्यास केला का तुम्ही? हो. रोज अभ्यास करता? हो. खूप अभ्यास करायचा. अभ्यास केला तर आपण खूप पुढे जाऊ, आहे ना? हा, तुम्हाला विनोबा ॲपमध्ये आम्ही जे तुम्हाला उपक्रम देते त्यावर तुम्ही अभ्यास करून आणता आणि तुमचे पण नंबर पण सुद्धा येते, आहे ना? तर अजून जास्त अभ्यास करा, तुम्हाला पुढे यश चांगलं मिळेल. आज आपण एका शब्दावर आपण चर्चा करूया, स्वश्रद्धा. नाव काय आहे? स्वश्रद्धा. आता स्व म्हणजे स्वतः आणि श्रद्धा म्हणजे विश्वास. श्रद्धा म्हणजे विश्वास, म्हणजे स्वतःवर विश्वास. स्वश्रद्धा म्हणजे स्वतःवर विश्वास. जर आपल्या स्वतःवर विश्वास असेल, आपल्या स्वतःच्या क्षमतेवर, आपल्या स्वतःच्या प्रयत्नावर विश्वास असेल, तर आपण जग जिंकू शकतो, आपल्याला यश मिळू शकते, आपला आत्मविश्वास वाढतो यामुळे, आणि आपल्याला कोणत्याही गोष्टीला म्हणजे अडथळा येत नाही. म्हणून स्वतःचा विश्वास तुम्ही जागृत ठेवा. आणि जर स्वतःचा विश्वास असेल, तुम्हाला स्वतःचा कॉन्फिडन्स असेल, तर तुम्ही आज एक गोष्ट 5 ओळीची सांगितली, उद्या 10 ओळीची सांगू शकता, है ना? परवा 15 ओळीची सांगू शकता, नरवा 20 ओळीची सांगू शकता. म्हणजे तुमचा कॉन्फिडन्स, तुमचा आत्मविश्वास आपोआपच वाढतो. म्हणून स्वतःच्या प्रयत्नावर मिळवलेले यश म्हणजे आत्मविश्वास. आत्मविश्वासानं काय होते? स्वतः प्रयत्न करावा लागतो, तेव्हाच आपला आत्मविश्वास वाढतो. स्वतः कष्ट घ्यावे लागते, स्वतः मेहनत घ्यावी लागते, आणि या मेहनतीचा कष्टाचा आनंद वेगळाच असतो, है ना? तो आनंद चिरकाल टिकणारा असते. आणि असा जर असेल तुमचं कोणतेही कार्य करण्याची तुमची वृत्ती असेल स्वतःवर, स्वतःच्या बळावर, तर तुम्ही कधी हार मानत नाही, कधी तुम्ही अपयशी होत नाही जीवनामध्ये. तुम्हाला यशच येते पुढे पुढे. मग स्वतःवर विश्वास ठेवा मुलांना, घाबरायचं नाही. आपल्यापेक्षा खूप हुशार आहे पुढचे असंच काही जास्त समजायचं नाही. मी पण आहे बा, मला पण येते, मी पण छान करू शकते, असं तुमच्या मनात आलं पाहिजे. त्यामुळे तुम्हाला खूप काही चांगली चांगली समोरच्या गोष्टीची प्रेरणा मिळेल चांगलं करण्याची, आणि तुम्ही समोर खूप खूप पुढे जा आणि तुमच्या जीवनात यशस्वी व्हाल. असा हा श्रद्धेचा विषय आहे.